नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तरमले आज पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट्स घेऊन आलेलो आहेत। प्रलंबित पीक विमा संबंधित एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आणि यामधील आपण पाहाल तर आणखीन एका जिल्ह्याचा प्रश्न आहे तो मार्गी लागलेला आहे। तर कोणता तो जिल्हा आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। चॅनलवर असे दर्जेदार व्हिडिओ घेऊन येतो, पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या चॅनलची मेंबरशिप आपण अद्याप घेतलेली नसेल तर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे, आपण आपल्या चॅनलची मेंबरशिप अगदी 60 रुपयामध्ये घेऊ शकता, ज्यातून आपण आपल्या चॅनलवरील जे काही प्रीमियम सबस्क्रिप्शनचा लाभ आहे तो इकडे अगदी सहज घेऊ शकता। ठीक आहे, अधिक माहितीसाठी जॉइन बटनावर क्लिक करा। तर पुढे व्हिडिओमध्ये जाल तर या ठिकाणी आपण प्रलंबित विम्याचा अपडेट्स कव्हर करतोय। आणखीन एका जिल्ह्याची विमा रक्कम बहुतांश वाटप झालेले आणि थोड्या प्रमाणात राहिलेली, तर किती वाटप झाले किती राहिले या व्हिडिओमध्ये समजून येईल। तर आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते नांदेड जिल्ह्याचा हे संपूर्ण सविस्तर अपडेट्स आहे। यामध्ये जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी तसेच ऑगस्टमधील पावसाची अनियमितता यामुळे खरीपातील पिकांचे 50% पेक्षा जास्त नुकसान झाले होते। आपण अपडेट्स वेळोवेळी कव्हर केलं आणि त्या ठिकाणी आपण पाहाल तर जिल्हा प्रशासनाकडून अधिसूचना काढून विमा वाटपाच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे सर्वच 96 मंडळांना या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील 285 कोटीचा अग्रिम विमा मंजूर झाला आहे। त्यातील 214 कोटी 62 लाखांपेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे। उर्वरित रक्कम लवकरच जमा होईल आणि होत आहे अशा प्रकारची माहिती विमा कंपनींकडून या ठिकाणी प्राप्त होते आणि हे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न या व्हिडिओमार्फत केलेला आहे। आपल्याला अनेक काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। भेटणार आहोत पुढे। जय हिंद, धन्यवाद।